मित्रांनो, क्राईमच्या जगात काही कथा अशा असतात त्या ऐकताना आपल्याला वाटतं हे सगळं एखाद्या सिनेमातलं असेल, पण जेव्हा कळतं की ही घटना खऱ्या आयुष्यात घडली आहे तेव्हा अक्षरशः अंगावरती काटा येतो. आज आपण ज्या प्रकरणाबद्दल बोलणार आहोत तो फक्त एक खून नाही, तर आहे एका थंड डोक्यानं रचलेला प्लॅन, विश्वासघात आणि पैशासाठी केलेली निर्दयी हत्या. मित्रांनो, छत्रपती संभाजीनगरमधील ज्योतिनगर परिसर, साधं शांत सामान्य आयुष्य जगणारं ठिकाण. पण काही दिवसांपूर्वी इथून एक व्यक्ती अचानक बेपत्ता झाली. नाव राजाभाऊ लोंढे, निवृत्त प्राध्यापक, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात विभाग प्रमुख म्हणून काम केलेलं, म्हणजेच एक सन्माननीय व्यक्ती. घरातून बाहेर पडले पण घरी परत आलेच नाहीत. सुरुवातीला घरच्यांना वाटलं कदाचित कुठं गेले असतील, फोन बंद असेल, पण दिवस गेले, आठवडे गेले आणि मग चिंता वाढली. शेवटी पोलिसात तक्रार दाखल झाली. मित्रांनो, सुरुवातीला फक्त मिसिंग केस वाटत होती, पण हळूहळू तपास सुरू झाला. फोन कॉल्स तपासले गेले, हालचाली तपासल्या गेल्या आणि एक नाव पुन्हा पुन्हा समोर येऊ लागलं, विशाल राठोड. मित्रांनो, घटनेची सुरुवात झाली 5 फेब्रुवारीच्या रात्री. विशाल राठोडनं प्राध्यापक लोंढे यांना फोन केला. सर, पार्टी आहे, चला ना. ओळखीचा माणूस, विश्वासाचा माणूस म्हणून प्राध्यापक गेले. त्यांच्यासोबत अजून काही जण होते आणि ते सगळे गेले दौलताबाद जवळच्या एका फार्म हाऊसवर. मित्रांनो, पार्टी सुरू झाली. दारू, गप्पा, मजा, पण कोणालाही कल्पना नव्हती की ही पार्टी एका भयानक शेवटाकडे जात आहे. मित्रांनो, या सगळ्या मागचं खरं कारण काय? पैसे. हो, पूर्ण प्रकरण फिरत होतं 50 लाख रुपयांभोवती. विशाल राठोडनं एका रिॲलिटी शोसाठी लोंढे सरांकडून पैसे घेतले होते. मोठी स्वप्न दाखवली, मोठा प्लॅन सांगितला, पण पैसे परत द्यायची वेळ आली आणि तिथेच सुरू झाला वाद. 3 फेब्रुवारीला दोघांमध्ये मोठं भांडण झालं आणि त्या भांडणानंतर विशालच्या डोक्यात एक विचार आला, हा माणूसच संपवला तर. मित्रांनो, ही हत्या अचानक झालेली नाही, हा होता थंड डोक्यानं आखलेला प्लॅन. पार्टीत प्राध्यापकांना भरपूर दारू पाजली गेली. ते नशेत होते आणि हाच तो क्षण होता ज्याची विशाल वाट पाहत होता. त्यांनी प्राध्यापकांचीच बंदूक घेतली आणि त्यांना गाडीत बसवलं. रात्र गडद होत चालली होती, रस्ते रिकामे होते आणि गाडी निघाली साजापूर शिवाराकडे. मित्रांनो, तिथं पोहोचल्यानंतर एक गोष्ट घडली जी ऐकून अंगावर शहार येतात. विशालनं प्राध्यापकांच्या डोक्यात गोळी झाडली. इतक्यावरच तो थांबला नाही. राग इतका वाढला की त्यानं दगडानं त्यांचा चेहरा सुद्धा ठेचून काढला. मित्रांनो, या प्रकरणात सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे हा प्लॅन एखाद्या वेबसिरीज सारखा रचला गेला होता. मृतदेह गाडीत ठेवला, फोन वेगळ्या ठिकाणी नेला, लोकांना गोंधळात टाकण्यासाठी वेगवेगळे प्लॅन केले. इतकंच नाही, 2 दिवस आधीच विशालने एक खड्डा खणून घेतला होता. त्याने JCB चालकाला सांगितलं इथं गुप्तधन आहे आणि 8 फूट खोल खड्डा तयार करून घेतला. मित्रांनो, खून झाल्यानंतर तोच खड्डा वापरला गेला, मृतदेह पुरला गेला आणि वरून माती टाकून सगळं मिटवलं गेलं. मित्रांनो, सुरुवातीला पोलिसांनाही काहीच कळत नव्हतं, पण एक छोटी चूक सगळा खेळ उघड करून गेली. प्राध्यापकांच्या मोबाईलवर एक स्टेटस टाकण्यात आलं होतं, आय एम पर्सनल वर्क. मित्रांनो, एक प्राध्यापक, पण हे जे काही स्टेटस होतं ते चुकीचं इंग्लिश लिहिलेलं होतं. पोलिसांना संशय आला. यानंतर CCTV फुटेज तपासले गेले, पार्टीतील महिलांचे जबाब घेतले गेले आणि हळूहळू संपूर्ण सत्य समोर आलं. मित्रांनो, पोलिसांनी आरोपींना पकडलं आणि थोड्या चौकशीनंतर विशाल राठोडनं गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्यासोबत आकाश पवार आणि करण आडे यांनाही पोलिसांनी अटक केली. मित्रांनो, ही कथा फक्त एका खुनाची नाही, ही कथा आहे पैशासाठी माणूस किती खाली जाऊ शकतो, विश्वासघात किती भयानक असू शकतो आणि सिनेमातून शिकलेली गुन्हेगारी खऱ्या आयुष्यात किती धोकादायक ठरू शकते. मित्रांनो, 50 लाखांसाठी एका माणसाचा जीव गेला, एक कुटुंब उद्ध्वस्त झालं आणि शेवटी उरला एक प्रश्न, पैसा इतका मोठा असतो का की त्यासाठी माणूस किती विसरतो? मित्रांनो, तुमचं मत काय? अशा गुन्ह्यांना कडक शिक्षा व्हायला हवी का? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा, ही विनंती. धन्यवाद.